जीवनात नेहमी दुःखी व्यक्ती तीच असते जी रिकामटेकडी असते. बघा ना, आयुष्यात जी व्यक्ती कायम स्वतःला कशात ना कशात गुंतवून ठेवते, जी पोटासाठी कुटुंबासाठी काम करून काहीतरी मिळवत असते, शिवाय आपले छंदही जोपासत असते, अडीअडचणीला आपल्या लोकांना मदत करत असते, नवीन काही शिकत असते, रात्रीचे झोपेचे काही तास सोडल्यास ती व्यक्ती सतत कार्यरत असते. अशा व्यक्तीला इतर कोणत्या गोष्टींचे विचार करायला, वेळ फुकट घालविण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. ती कायम आनंदी उत्साही असते. म्हणजे तिला काही त्रास प्रॉब्लेम नसतील असं आहे का? तिच्यावर कधी संकट येत नसतील असं आहे का? तर तिलाही त्रास असतो, तिलाही संकट असतात. पण दुःख झालं तरी त्यावर मात करून त्यातून मार्ग शोधण्याचा, बाहेर पडण्याचा ती यशस्वी प्रयत्न करत असते. तसे जी व्यक्ती रिकामी असते तिला मुळातच काही करण्याची प्रेरणा नसते, जिद्द नसते किंवा वेळेचे महत्त्व सुद्धा नसते. आपल्याकडे वेळच वेळ आहे, करू काम, आत्ता नाही तर नंतर करू असं म्हणून ती वेळ काढत असते आणि हातात आलेली संधी ही अनेकदा गमावून बसते. आणि मग माझेच नशीब फुटके, मीच कमनशिबी, माझ्याच वाट्याला सगळं दुःख असं म्हणून ती व्यक्ती अजूनच निराश होते. एक साधू महाराज असतात. त्यांचा एक शिष्य असाच असतो. त्याला वेळेचं महत्त्वच नसतं. रिकामपणामधून वेळच नसतो आणि सतत आपल्या नशिबाला बोल लावून तो दुःखी होत असतो. आपल्या नशिबाचं खापर दुसऱ्यावर फोडण्यात ही माणसं तरबेज असतात. एक दिवस साधू महाराज त्या शिष्याला एक काळा दगड देतात. शिष्य म्हणतो, हा तर काळा दगडच आहे की. साधू म्हणतात, हा परीस आहे. यावर तू लोखंड जरी घासलं तरी त्याचं सोनं होईल. हा 2 दिवस तुला मी देतो, तू त्याचा वापर कर. 2 दिवसांनी मी परत आलो की तो मला संध्याकाळी परत आणून द्यायचा. असं म्हणून साधू महाराज तिथून निघून जातात. तो शिष्य म्हणतो, आता हा परीस आपल्याकडे 2 दिवस आहे. भरपूर वेळ आहे आपल्याकडे. आपण भरपूर लोखंड घेऊन येऊ आणि त्याचं सोनं करू आणि ते बाजारात विकू. त्यातून आपल्याला भरपूर पैसे मिळतील. आपण श्रीमंत होऊन आपली सगळी दुःख दूर होतील. असा विचार करत त्याचा पूर्ण दिवस स्वप्न बघण्यातच जातो. संध्याकाळी विचार करतो, उद्या संध्याकाळी गुरुजी येणार आहेत. उद्या सकाळी लवकर उठून आपण बाजारात जाऊन लोखंड आणू. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आरामात इकडे तिकडे करत, अरे गुरुदेव संध्याकाळी येणार आहेत, अजून बराच वेळ आहे असे म्हणून परत थोडे इकडे तिकडे करून वेळ तो तसाच घालवतो. मग विचार करतो, आता भूक लागली आहे, जेवण करून जाऊ असे म्हणून तो जेवतो. बरं, जेवल्यावर त्याला झोपायची सवय असते. तो झोपतो. त्याला गाढ झोप लागते आणि जेव्हा त्याला जाग येते तेव्हा जवळपास संध्याकाळ व्हायला आलेली असते. तो गडबडीने आवरून लोखंड घेऊन येण्याकरता बाजारात जायला निघतो. तोच समोरून गुरुदेव येताना दिसतात. गुरुदेव त्याला म्हणतात, 2 दिवस झाले, आता संध्याकाळही झाली, माझा परीस मला आणून दे. तेव्हा त्या शिष्याला परत जाणीव होते. त्याचे डोळे उघडतात की आपण रिकामपणामध्ये आपला पूर्ण वेळ घालविला आहे आणि आपल्याला मिळालेली संधी आपण घालवून बसलो आहोत. परत तो दुःखी होतो. आपल्या आयुष्यातही बऱ्याचदा असं होत असतं की संधीचं सोनं करणं तर दूरच, पण ती संधी आहे हे आपल्याला समजतच नाही. बिनकामाचे लोक दिवसभरात रिकामपणामध्ये बिझी असतात आणि मग या रिकाम टेकड्या वेळात बाकीचे कसे नशीबवान आहे, त्यांच्याकडे कसं सगळं आहे, ते किती हुशार आहेत, किती मोठ्या पदावर आहेत, किती श्रीमंत आहेत, या सगळ्या गोष्टींवर बोलत बसतो. सगळ्या नातेवाईकांना कसे जपून आहेत, मित्रमैत्रिणींसोबत ते कायम असतात असे विचार करून ते किती सुखी आणि आपण किती दुःखात आहोत याचाच पाढा आपण वाचत बसतो. पण हे असं का? तर हे सगळे कमाविण्याकरता त्या समोरच्या व्यक्तीची दिवस रात्रीची मेहनत असते, कष्ट असतात. तो स्वतःला वेळ देत नाही, एवढा तो कामात व्यस्त असतो. अगदी बायकाही तिचं घर कसं स्वच्छ टापटीप याकडे बघून जेलस फील करतात, पण त्यामागे त्या समोरच्या बाईची मेहनत असते. स्वच्छता, टापटीप यात सातत्य असतं. नुसतेच विचार नसतात तर कृतीसुद्धा असते. नेहमी समुद्रात वर गोठलेल्या बर्फाचे उदाहरण लक्षात ठेवा. बर्फाचा तुकडा जेवढा वर दिसतो त्याच्या कैकपट पाण्याखाली तो बर्फ असतो.
अगदी तसंच आहे. आपण रिकामे राहून नुसतेच विचार करत बसलो, असे करू तसे करू, माझी ही स्वप्न, मला हे करायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. पण हे नुसते विचार करत बसतो आणि त्यात वेळ वाया घालवतो. कृती मात्र काहीच करत नाही. नुसते बसून विचार करणं हे पण एक रिकामपणाच झाला. आणि ती स्वप्न पूर्ण झाली नाहीत म्हणून मग आपण दुःखी होत बसतो. बऱ्याचदा नको असलेले विचारच करण्यात वेळ वाया जातो. नकारात्मक वलय आपल्याला नकारात्मक वाईब्स तयार करतात आणि निराशाच पदरी पडते. जीवनात नेहमी दुःखी व्यक्ती तीच असते जी रिकामी असते. जी व्यक्ती काही ध्येय निश्चित करते आणि त्याकरिता काय करावे लागेल हे ठरवून तसे प्रयत्न करते, ती यशस्वी होतेच आणि कायम आनंदीही राहते. लहान असताना बाबांनी घरात भिंतीवर समोर 2 खूप महत्त्वाची वाक्य लिहून ठेवली होती, जी रोज सकाळी उठल्यावर आम्ही वाचूनच ती अंगी भिनवूनच घेतली. सकाळी लवकर उठत होतो तरी कधी उठण्याचा कंटाळा नाही, आळस नाही, कारण हे 2 सुविचार आम्हाला कधीही आळस काय पण रिकामेपण सुद्धा देत नव्हते. आळसाने गंजून मरण्यापेक्षा उद्योगाने झिजून मेलेलं कधीही बरं. आणि दुसरं म्हणजे उद्योगाच्या घरी रिद्धिसिद्धी नेहमी पाणी भरतात. आयुष्य खूप सुंदर आहे. आनंदी राहण्याकरिता रिकामपणावर मात करून सतत उद्योगी राहा. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.